सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। साहित्याचं वितरण करण्यासाठी आपल्या या शाळेच्या दृष्टिकोनातून आज त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णानगर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कृष्णानगर म्हणून हा सत्कार होत आहे। प्राथमिक शाळा कृष्णानगर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी करपे आजोबा यांच्या हस्ते सत्कार होत आहे। सतत मदत करणारे साहेब यांच्या सहकार्यातून मिळालेले आहे। शाळेकडे कायमस्वरूपी लक्ष असतं। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे। सावंत सर समोर आहे। कांबळे संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एक विचाराचा आधारस्तंभ असणारे, त्यासाठी शाळेशी संपर्क साधणं, साहित्याची पोच करणं, विद्यार्थ्यांची चौकशी करणं असे हे गायकवाड साहेब यांनी हे कामकाज मोलाचं सत्कार संपन्न होत आहे। शाल आणि श्रीफळ सर्वांनी टाळ्या वाजवत आहेत। शाळेसाठी मुलांसाठी यांचं कायमस्वरूपी लक्ष असतं। शिक्षकांना सहकार्य दाखवून पालकांना शाळेमध्ये यावं लागतं। शाळेतर्फे सत्कार होत आहे, स्वीकार करावं। यांच्या मार्फत आपल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, दप्तर असेल, वह्या असतील, वॉटर बॅग असेल किंवा सायकल असेल, कॉम्प्युटर सेट आहे, याचं वाटप त्यांच्या मार्फत एक दातृत्व ह्या नात्यानं आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे ह्या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम असावा की ज्याचं सुरुवात माननीय ती कामिताला कांबळे यांनी चालू केलेला आहे। खूप चांगला उपक्रम आहे, आदर्श उपक्रम यांनी चालू केलेला आहे। आम्हाला अभिमान आहे की आम्ही ज्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो जिल्हा परिषद, त्यांना आम्ही सर्वांनी आमच्या मित्रपरिवारांनी असू द्या, सर्व आपल्या खेडच्या जनतेनं निवडून दिलं। तर सार्थ अभिमान आहे की ह्या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून एक आपल्या विभागातील जिल्हा परिषद शाळांच्या मुलांना ज्या सगळ्यांचीच परिस्थिती असते नसते, पण शैक्षणिक साहित्य त्यांचा उपक्रम त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी तो पार पाडण्याचा सुरुवात आज शाळेच्या पहिल्या दिवशी सुरू केला। मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आणि माझ्या विभागातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं, शाळा कमिटीच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद देतो की कामेशराव, आपण जे काम हाती घेतलेलं आहे, शैक्षणिक वसा हातात घेऊन आपण सुरुवात केलेली आहे। आपल्या पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि एक आदर्श उपक्रम आपण चालू केला आहात, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। एवढं बोलतो थांबतो करतो। या आयोजन केलेलं आहे आणि मुलांसाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, विकासाचा संकल्प, जनतेचा विश्वास, सेवा हाच माझा संकल्प, याच्या साईनं संपूर्ण खेड। गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? शाळेचा पहिला दिवस कसं वाटतंय? आज या ठिकाणी
माझ्यासोबत पंचायत समिती सदस्य सोपोमल अजित गायकवाड, त्याचप्रमाणे माजी सभापती मिलिंददादा कदम व माजी उपसरपंच सुधीर. आज या ठिकाणी आम्ही एक सर्वांनी संकल्प केला होता की फुल ना फुलाची पाकळी आपली देण्याचं जे आपण भाग्य असतं, त्याप्रमाणे मी शाळेसाठी उभं राबवला आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारून आपली कृष्णानगर शाळा कशी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. येणाऱ्या काळात स्मार्ट स्कूल या संकल्पनेच्या माध्यमातून साधारणपणे 3.5 कोटीचा निधी आपण या शाळेला मंजूर केलेला आहे आणि ही शाळा आपण पूर्णपणे नवीन, जसं बाकीच्या शाळेत प्रायव्हेट हायस्कूल असतात, मुलांना सुखसुविधा उपलब्ध होतात, त्यामुळे पालक तिकडे वाहतात आणि त्याची फी लाख 50,000 हजार 30,000 असते आणि इथे मोफत शिक्षण असतं. आता सर आपल्या इथं सेमी चालू आहे ना सुरुवात, तर सेमीसाठी पण आमचा एक संकल्प आहे. तेजस्वी अभियानाअंतर्गत आम्ही सेमी स्कूलसाठी ही शाळा दिलेली आहे. आपल्याकडे सेमी स्कूल पण शाळा होईल आणि पट आपल्या शाळेचा चांगला आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस शाळेच्या बाहेर ऍडमिशन क्लोज म्हणून बोर्ड लागलेला असेल. आणि सरांनी एक अडचण सांगितली की मुलांना येण्यासाठी लांबून यावं लागतंय, तर सर त्या पुलाचं पण काम आपण आता चालू केलेलं आहे. पूर्ण कॅनला पण बंदिस्त करतोय, म्हणजे एखादा मुलगा येताना अपघात वगैरे काय घडू नये आणि काळेश्वरीचा रस्ता 1-2-3 महिन्यात चालू होईल. त्यामुळे मुलांना हायवेला लागणार नाही, कोणाला त्याची अडचण होणार नाही. आतल्यात सगळे आपलं मेडिकल कॉलेजशी आमचं बोलणं झालेलं आहे. सूर्यदादाने आम्ही सांगितल्याप्रमाणे तो रस्ता पण आमचा चालू होईल, म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर माझी एक संकल्पना होती की ज्या मुलांना आई किंवा वडील, एक पालक योजना आपण ह्या शाळेत राबवते, त्या एक पालक ज्यांना असतील त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय आणि जे इथून पुढे नवोदयसाठी जे पात्र विद्यार्थी राहतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सायकलचं वाटप करणार आहे. स्कॉलरशिपसाठी शिक्षणाचा गुणवत्ता सुधारली पाहिजे, तशी शिक्षकांची जबाबदारी आहे. शिक्षकांना काय तणाव नाही, इथे काही कोण राजकारण करायला आलं नाही, सर्व सामाजिक कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडू आणि जे शाळेसाठी मला सर्वोत्तम करण्यात येईल त्यासाठी मी अहोरात्र कार्यरत राहीन. तुम्ही कधी कोणती अडचण असेल, मी असेल, सुधीरदादा असतील, सरपंच असतील, सभापती असतील, आमचे मार्गदर्शन सुजित दादा असतील, यांना कधीही कोणीही कॉल करा, त्याची अडचण आपण सोडवण्यासाठी तत्पर राहू. कोणतीही अडचण असू द्या, मेडिकल इमर्जन्सी असू द्या. आता त्याचप्रमाणे आपण आबापकार मार्फत 5 लाख रुपये प्रत्येकाला चालू करतोय. त्यानंतर लहान मुलांसाठी ती एक पाल्य योजना चालू करते. अजून काही ज्या काही शासनाच्या योजना असतील आणि ह्यानंतर आम्ही एक शाळा व्यवस्थापन कमिटी असते ना, तशीच आपण एक जिल्ह्याची कमिटी केलेली आहे आणि त्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्ह्याच्या ह्या गटाचा अध्यक्ष म्हणून मी असणार आहे. त्यानंतर प्रिन्सिपल त्यामध्ये राहणार आहेत. पंचायत समिती सदस्य, आपल्या ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ तज्ज्ञ रिटायर झालेले शिक्षक, त्यांना आपण सामावून घेऊन त्या योजनेला आपण जीपीएस मधून 20 लाख रुपये मंजूर केलेले. त्या योजनेअंतर्गत दरवर्षी शाळेला ते येणार आहे. आपल्याला जिथे काय वाटायचंय ते आपण वाटू शकतो, नाहीतर नुसता जिल्हा परिषद सदस्य मोकळा आलाय आणि नुसते आश्वासन देऊन गेलाय असं काय होणार नाही. तरतूद करून आपण ती कमिटी स्थापन केलेली आहे. येणाऱ्या काळात शिक्षकांना ती जे आर येईल त्याप्रमाणे त्याची त्याने अंमलबजावणी करावी आणि येणाऱ्या काळात जे शिक्षक इथे चांगले असतील, अजून काही स्टाफ वगैरे अभाव असेल, तुम्ही मला सांगा, त्यावेळेस त्यासाठी आपण स्वतंत्र बैठक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या दालनात लावूया आणि शाळेचे सर्व प्रश्न सोडूया. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद. आपल्या शाळेसाठी पंचायत समिती सातारा या ठिकाणी बार्कलेश कंपनी पुणे पिंपरी चिंचवड यांच्याकडे आपण CSR फंडा अंतर्गत मागणी केल्याप्रमाणे आपल्याला 10 संगणक मिळालेले आहेत. आपल्याकडे 8 वर्गामध्ये 8 संगणक आणि संगणक कक्षामध्ये 2 मोठ्या 85 इंचच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपण संगणक जोडणार शाळेच्या पहिल्या दिवसाची प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप केले जाणार आहे.
दादा 2 मिनिट गणवेश आणि पाठ्यपुस्तकं मिळणारच आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पाटी, शालेय बॅग, पाण्याची बॉटल या ठिकाणी दिली जात आहे. ओके नमस्ते. आमच्या गावातीलच आमची समाजसेवेची आवड असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचं पूजन करून घ्यावं आणि त्याला विनंती. मान्यवरांच्या पुढे हस्ते आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्व मुलांनी हाताची घडी घालून शांत बसायचं आहे. प्रथमतः दीप प्रज्वलन. सर्वांनी शाळेच्या नाटकांमध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करायचे आहे. दाखवणारे विश्व विजेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्य यांच्या हस्ते आपल्या सर्व बांधवांना शालेय साहित्य आणि वह्या, गणवेश आणि खाऊ या सर्वांचं वाटप होत आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा खूप आनंदाने शाळेत यावं आणि शाळेत लागून चांगलं शिकावं आणि त्यांच्यासारखं उच्च विद्या विकसित व्हावं आणि समाजाचं जे आपलं केलं लागतं ते कुठल्या ना कुठल्या रूपानं फेडावं अशी त्यांची तुम्हाला एक आदर्श त्यांनी दिलेला आहे. आणि ह्या कामाची बाबा यांचं हे आपल्या पंचक्रोशी ते अगदी दानशूर व्यक्ती म्हणून आता ओळखले जात आहे. प्रथमतः मोठ्या शासनाला विनंती करते की सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचं स्वागत होत आहे. शिक्षण हे काळाची गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतलं तर माणूस बरोबर राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आपण आज सार्थ करत आहे. येणाऱ्या काळात आपण मॅडम शाळेसाठी एक सर्वे एक पाळीव योजना आपण शाळेला देत आहे. ज्या मुलांना आई किंवा वडील असेल त्यांना आपण प्रति महिना 2200 रुपये चालू करतोय. आणि त्याचप्रमाणे आपण शाळेला ग्राउंड ह्या शाळेला ग्राउंड नाहीये तर समोरच असणारी 13 गुंठ्याची जागा तो ओपन स्पेस मध्ये तुम्हाला ग्राउंड मंजूर करून देण्याची गाव या ठिकाणी मी देतो. त्यानंतर ठराव असेल, ग्रामपंचायतीचा ठराव असेल ते पण तुम्हाला देईल. आणि ग्रामपंचायत मार्फत साधारण वीज खर्च तुम्हाला निश्चित दादा ग्रामपंचायत मार्फत 20 खर्च तुम्हाला देऊ. आता येथे आवडीत बसू आपण मुलांना एक चांगलं पाणी मिळेल. आणि भविष्यात आपण एक शाळा व्यवस्थापन कमिटी जशी होती तशी जिल्ह्याची कमिटी करतोय. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष असेल केंद्राकडून केंद्राला आणि पंचायत समिती सदस्य उपाध्यक्ष असतील आणि कमिटीचे मेंबर असतील आणि त्याला जिल्हा परिषद तेच मधून आपण 20 लाख रुपयाची तरतूद करतोय. तर जे आपल्या माध्यमातून आणि त्याची अंमलबजावणी आपण काटेकोरपणे करावं. आणि आपल्यातला इथला कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि 9वी मधील ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्या सर्व मुलांना आपण सायकल देणार आहे 9वीच्या विद्यार्थ्यांना. आणि शिक्षकांनी चांगली कामगिरी केली तर शिक्षकांसाठी आपण एक बक्षीस आणि आदर्श शिक्षक पुरस्कार
आपण खेळची लक्ष्य गटाच्या वतीने करणार आहे. म्हणजे ज्या प्रमाणे शिक्षक जी शाळा चांगली असेल एक वर्षाचं साहित्य एक शिक्षक संमेलन आणि जे गॅदरिंग असतं 12 मेळावे आपले झाले केंद्राचे त्याप्रमाणे एक मोठा मेळावा आपण घेणार आहे. आता मागच्या वेळेस जरा गडबड झाला आम्ही सगळेजण बाहेर होतो पण याच्यानंतर पुढच्या वर्षी एक मोठ्या प्रमाणात होईल आणि ह्या ज्या शाळा ज्या मोठे चाललेले आहेत त्या आदर्श स्कूलमध्ये घेऊन आपण सगळ्या शाळा जेवढ्या पडे असतील तुम्हाला किंवा 10 ज्या पडल्या असतील त्या सगळ्या आदर्श शाळामध्ये घेऊन आपण त्यांना आदर्श करू आणि जेणेकरून शाळेचा 100 वर्षाचा प्रश्न मार्गी लागेल. आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते करण्याची मी गावे देतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेला वारंवार मदत करणारे आमचे मार्गदर्शक उत्तम त्यांना तुम्ही सांगत जावा की शाळेला काय कमी काय नाही. आता तुम्हाला देणारे सदस्य दोन्ही सदस्य पंचायत सदस्य असतील गेटचे सदस्य आपले ग्राममध्ये देणारे लाभलेले त्यामुळे तुम्हाला मागणी करायची आणि ते काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मागताना तुम्ही तरतूद करू नका किंवा आता ते निधी दिले आता जे दिले तर तुम्ही मदत जे काय असेल ते मागा ते काय तुम्ही तुमच्यासाठी मागत नाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागताय. आणि एवढं म्हणून सांगतो जय हिंद जय बुद्ध जय भीम. अशा पद्धतीने काही काळामध्ये चैतन्य निर्माण केलेलं आहे. याचा नक्कीच चिमुकल्याच्या चेहऱ्यावरती च्या प्रवेशोत्सव कार्यक्रमास उपस्थित सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रामेश कांबळे साहेब त्याचबरोबर आपल्या पंचायत समिती सदस्य सन्माननीय राणी पवार मॅडम आपल्या गावच्या सरपंच मॅडम नूतन सावंत मॅडम आपल्या ग्रामपंचायत सदस्य गावचे उपसरपंच जाधव सर त्याचबरोबर आपले CS आहे सन्माननीय गौरव जाधव असू दे. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य रुपये मॅडम यांचं स्वागत झालं. आमच्या कार्यक्रमाला आज या ठिकाणी माझ्यासमोर पंचायत सदस्य नूतनताई सरपंच सचिवन दादा सौरव दादा माझे सरपंच निलेश दादा शाळा वर्ग दादा त्यानंतर निकमताई आणि सन्माननीय ताई आज या ठिकाणी आला सागर दादा अजय दादा सर्वांचं आता नाव कोणाचं सर्वांचं नाव अनादर कोणाचं राहिलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर जिल्हा परिषद शाळेचा नंबर साधारण 134 आहे बरोबर ना 146 पट आहे. भविष्यात पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा शाळेत ऍडमिशन क्लोज असा बोर्ड लागेल असं तुमच्याकडून काम व्हावं यासाठी आपण सर्व मदत करणार आहे. आता स्मार्ट स्कूलमध्ये तुमची शाळा होती त्याचं काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे. त्यानंतर शाळेला आपण 9 लाख रुपये टॉयलेट युनिटसाठी दिलेले जे की तुमची एक समस्या होती त्याला 9 लाख रुपये आणि 5 लाख रुपये तुम्हाला प्रिपरेशन आरो त्यासाठी 5 लाख असे माझे 15 युक्त मंदिर निधीतून मंजूर केलेले आपल्याकडे जे एक पालक असतील त्या एक पालकांना आपण त्या मुलांना महिन्याला 2200 रुपये पेन्शन चालू करतोय.
शिष्यवृत्तीसाठी 2200 रुपये महिन्याला चालू करतोय. ती एक लिस्ट द्या. आणि येणाऱ्या काळात एक मोठा आपण कार्यक्रम घेणार आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार. त्या शिक्षकाला आपण 51,000 रुपयाचं बक्षीस ठेवणार आहे, जे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवतील, नवोदयमध्ये जास्तीत जास्त मुलं भरती करतील, एक पालक योजनेसाठी काम करतील. जशी तुमची शाळा व्यवस्थापन कमिटी आहे तशी जिल्हा परिषदेची आपण शाळा केंद्र कमिटी करतोय. त्या केंद्र कमिटीमध्ये जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष असतील, त्यानंतर पंचायत समिती सदस्य उपाध्यक्ष असतील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, प्राध्यापक, प्रिन्सिपल, शिक्षक ह्या सगळ्यांना समाविष्ट करून त्या शाळेला जिल्हा परिषद सेसमधून आपण 20% तरतूद करून देतोय. म्हणजे वर्षभराचा तुमचा खर्च त्यातून सगळा भागला गेला पाहिजे. उगाच ह्याला काहीतरी मागायचं, त्याला काहीतरी मागायचं, त्यानं दिलं नाही दिलं, त्यांची अडचण अशी व्हायला नको. आणि CSR फंडातून आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप, जे तुम्हाला TV युनिट जे काय लागेल ते सगळं आपण देणारच आहे. 100% शिक्षण मोफत जिल्हा परिषद शाळेतून होईल. आणि सेमी इंग्लिश आपल्याकडे आपण चालू करतोय. तेजस्वी आपलं आहे ना, जिथं नाही आहे तिथं तेजस्वी अभियान आपण सेमी इंग्लिश चालू करतोय, जेणेकरून शाळेचा दर्जा वाढवेल आणि मुलांना 1-1.5 लाख रुपये फी न भरता मोफत सगळ्यांना शिक्षण मिळेल. आणि त्यातून 4 मुलं चांगल्या पद्धतीने आपली प्रमोट होतील. आणि भविष्यात तिथं जे शिक्षण त्याचा दर्जा सुधारला तर मुलांची पण संख्या वाढेल. त्यासाठी सगळ्या शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न करावे. आणि जे शिक्षकांचा आपल्याला स्टाफ कमी असेल त्यासाठी 22 तारखेला आजच येतं झालं तर आपण एक सविस्तर मीटिंग घेऊ. शिक्षण अधिकारी, सभापती वगैरे सगळ्यांना बोलवून ह्याच ठिकाणी घेऊ आणि जे काही शाळेच्या अडचणी असतील जागेवर सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे आपल्याला कुणाला काय अडचण येणार नाही. आणि अजून काय तुमच्या समस्या असतील तर सांगा. एवढं बोलून थांबतो. अरे इकडे बॅग व्यवस्थित पकड. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. आज आपण आपल्या विद्यालयामध्ये आज झालेले नवागत विद्यार्थी, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय कामेश कांबळे दादा, त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीच्या सदस्य राणी पवार ताई आणि त्यांचे सगळे सहकारी गौरव दादा, आपले माजी सरपंच आपले आदरणीय निलेश दादा सगळे उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांनी तोंड ठेवायचं. एकसाथ बेटे सावधान सांगितलं. एकसाथ प्रार्थनेतील तयारी कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आदरणीय राणी पवार मॅडम, पंचायत समिती त्याचप्रमाणे आज ज्या बाळांना तुम्हाला त्याचप्रमाणे सौ निकम मॅडम यांचाही, सौ कुपे मॅडम यांचाही सत्कार सरांनी करावा ही विनंती.
त्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम होत आहे. ठीक आहे. शिकणारी मुलं ही सर्वसाधारण कुटुंबातली येत असतात. त्या सर्वसाधारण कुटुंबात असणाऱ्या अडी अडचणी यांना आम्हीही फेस केलेल्या आहे. लहानपणी आपल्याला शाळेत जायला सायकली नसायच्या, हे मला अजूनही आठवत. की बाकीच्या गोष्टी असतील, पुस्तकं असतील, वह्या असतील, पण ह्या अडचणीवर मात करण्यासाठी अनेक हात आमच्या कामेश्वरराव सारखे उभे आहेत. मला आठवतं चांगलं की मागच्या वर्षी मी जिल्हा परिषदला मागणी केली होती सायकलची, पण नेमकं तेव्हा सर प्रशासक होता आणि आचारसंहिता लागू झाली, त्यामुळे आपलं ती काम राहिलं. पण ही सहल माझ्या बरेच दिवस मनात होती. आणि नेमकं आमचे मित्र कामेश्वरराव ताकदीने निवडून आले. तुम्ही सगळ्यांच्या वेळ नाहीये, निवडून आले. आम्ही सहज त्यांना त्या दिवशी कलेक्टर ऑफिस मध्ये बोलता बोलता बोललो की माऊली गाव मध्यस्थ आहे, बाजूच्या गावातली बरीचशी मुलं इथं शाळेला शिकायला येतात, पण त्यांची येण्या जाण्याची अडचण आहे. तर त्यांना सायकलचं काय जर का झालं झडपीतून तर फार बरं होतं. आणि तत्पर सर तुम्ही मला पत्र दिलं 1 जून, आज आहे 15 जून. म्हणजे माझ्या आजवरच्या काळात इतक्या फास्ट झालेलं काम मी पहिलं. मी प्रथमतः सर्व ग्रामस्थ आणि ह्या शाळेच्या वतीने, ही शाळा माझी आहे, माझी गावची असल्यामुळे ही माझी शाळा, या शाळेच्या वतीने कामेश्वरराव मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आभार यासाठी की तुम्ही जितक्या ताकदीनं उभे राहिला. मी मला माहितीये सर, इथला ही पैसे स्वतः कामेश्वररावने खिशातनं दिले. म्हणजे यासाठी अनुदान या गोष्टी नंतरच्या घेणाऱ्याने घेत जावं, घेणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. मुलांना तुम्हाला हे मी सांगणार, आज पहिल्या दिवशी असताना मुलांना किंवा 10वीतल्या जे 31 सायकली आपण देतोय 5वी ते 10वीतल्या मुलांकडून, भविष्यात तुम्हाला स्वतःचे भविष्य उज्ज्वल करायचे, भविष्यातले कामेश्वरराव तुम्हाला व्हायचे, भविष्यातले स्वामी विवेकानंद तुम्हाला व्हायचे, भविष्यातले बापूजी साळुंखे तुम्हाला व्हायचे. ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात घ्या. समाजात राहणारा चांगला चेहरा तुम्ही तुमच्या पुढे आयडियल ठेवा आणि त्याच दृष्टिकोनातून तुमची पुढची भविष्याची वाटचाल ठेवा. पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही सर्वस्व गंभीरपणे उभे आहोत. तुमची काही अडचण असू द्या, मुलांना आणि मुलींना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, तुमची काही अडचण असू द्या, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या स्टाफ रूम मधल्या शिक्षकांकडे जा. पण मनात कुठली अडचण घेऊन तुम्ही कुठेही इतर असं फिरला, त्या प्रत्येक अडचणीला मात देण्याचं काय काम शिक्षक तुमच्यासाठी जबाबदारीनं समाजात उभे आहेत. सांगा त्या वरिष्ठांना की ही काम शौचालय तत्काळ करून देणं अतिशय गरजेचं आहे. बाकीच्या भौतिक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी 31 ज्या सायकली मुलांना दिल्या त्या मुलांना एक सांगू इच्छितो की ह्या सायकलीवर कामेशने फोटो लावलेला स्वतः. तो फोटो त्याचा स्वतःच प्रचार करण्यासाठी लावलेला नसून त्यांनी तुमच्या पाठीशी कामेश खंबीरपणे उभा आहे हे सांगण्यासाठी लावलेला आहे. आपल्या सर्वांची दिलेली व्यक्त करतो. त्या ठिकाणी याला आम्हाला थोडासा वेळ झाला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझ्या समोर पंचायत समिती सदस्य राणीताई पवार की शाळा चांगल्या प्रकारे मुलांची गुणवत्ता चांगली आहे. फक्त महागाव असेल, सोनगाव असेल, खावली असेल, लांबून येणाऱ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आपल्याला सायकलची व्यवस्था करून द्यायची आहे आणि त्यासाठी निधी वगैरे उपलब्ध झाला. दादांना म्हणलं दादा तर निधी वगैरे आता काही एवढ्या लवकर काही शक्य नाही, पण शाळेच्या पहिल्या दिवशी काहीतरी करायचा माणूस त्या निमित्ताने आपण सगळ्यांना सायकल देऊन टाकू. तुम्ही मला लिस्ट पाठवा. दादांनी लिस्ट पाठवली, त्याप्रमाणे सगळ्यांना सायकली चांगल्या प्रकारच्या सायकली देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात सरांनी ज्या काही समस्या सांगितल्या त्या CSR फंडातून तर आपल्याला शासकीय निधी देता येत नाही, आमची अडचण आहे. त्यामुळे तुम्हाला CSR फंडातून मी माझ्या CSR मधून तुम्हाला जी काही मदत लागेल ती प्रत्येक वर्षी 5,000 रुपये करत नाही. आणि इथून पुढच्या काळात आपले जे कोण विद्यार्थी असतील ते स्कॉलरशिप साठी असतील किंवा काही, तर आपण एक आदर्श शिक्षक पुरस्कार ठेवणार आहे. त्यासाठी 51,000चं बक्षीस आपण ठेवणार आहे. त्यामध्ये तुम्ही पण भाग घ्यावा. त्याच्या कारण आमचं एक मार्क्स आहे. त्यामध्ये जर आपण सगळेजण आरोग्याने भाग घेतला तर शाळेची गुणवत्ताही सुधारेल आणि येणाऱ्या काळात मुलांना कोणत्या अडचणी नाही.
त्याचप्रमाणे या मुलांना मी एक सांगू इच्छितो की आता 10वीला जी मुलं आहेत, मग 11वी 12वीसाठी त्यांच्या करिअरला जे काही मार्गदर्शन लागेल ते मी येणाऱ्या काळात करत राहील. आणि आपल्या इथेच होणारे मेडिकल कॉलेज आहे, शिक्षणाची ओढ प्रत्येकाकडे लागली पाहिजे, त्यांनी उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी मुलांना 11वी 12वीच्या ऍडमिशनसाठी काही अडचणी येत असतील, मध्ये असतील, पुणे मुंबईला असतील, जिथं कोणाला शिकायचे त्यासाठी कधीही संपर्क करा, मी तुम्हाला त्या सर्व मदती करण्यासाठी तयार आहे. फक्त शासकीय नका, काहीतरी आपण समाजात देण लागतो आणि देण्याचं भगवंतांनी मला जे कार्य माझ्या हातून घडतंय ते घडवण्याची आज मला माझ्या कामाची पद्धती तुम्हाला या माध्यमातून करून द्यायची. त्यामध्ये कोणत्याही आता काही माझं काही इलेक्शन किंवा काही नाही, तेव्हा कोणाला मतं वगैरे असं मागायची आहेत मला. 5 वर्ष 2031 पर्यंत मी काही निवडून आलो नाही, त्यामुळे काय निवडून आल्यानंतर सदस्य फार कमी भेटतात, तसे आपले काय कोण सदस्य नाही. निवडून येण्यानंतर पण संपर्क राहणार आहेत, काम करणार आहे, सगळं घेतलेलं तो होणार आहे. आता आम्ही एक मानस ठरवतो की जेडपी शाळेत आम्ही सर्व शिक्षण मोफत केले, त्याचप्रमाणे सगळे साहित्य जेडपी मार्फत आम्ही सगळ्या शाळेला देतो, स्कॉलरशिप वगैरे ज्या काय असतील. आणि प्रत्येक जेडपी शाळेला आम्ही प्रोसेस मधून 20 लाख रुपये मंजूर केला. आता त्याचप्रमाणे आपल्या शाळेसाठी जे तुम्ही सांगितलेल्या समस्या आहेत त्या पण भविष्यात मी मार्गी लागेल, गव्हर्नमेंटचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या इथं मेडिकल कॉलेज होते, भविष्यात त्यातलीच मुलं तिथे शिकावी. कारण आज बघितलं 500 तिथं विद्यार्थी आहेत, साधारण 200 मुले आणि 300 मुलं सर्व बाहेरचे. शिक्षणाचा अभाव आहे, आपली मुलं परीक्षा उत्तम होत नाहीत आणि तिथं त्यांना ऍडमिशन मिळत नाही. आपल्या हक्कीच्या अंतर असणारं कॉलेज तिथं जर ऍडमिशन मिळालं, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर इथं त्यांची प्लेसमेंट होईल आणि त्यांचा जो बाहेरचा खर्च अवॉइडेबल होणार आहे. आता MBBS ला जर अशी फी म्हणायचं म्हटलं तर 2 ते 5 कोटी रुपये डोनेशन लागतं. त्यांचं शिक्षण आपल्या इथे साताऱ्यात मोफत देतं. तर शासन दरबारी आम्ही एक निवेदन सादर करणार आहे श्रीमंत छत्रपती शिवराज यांच्या माध्यमातून की सातारा जिल्ह्यासाठी एक शासकीय कोटा 10% तुम्ही रिझर्व्ह ठेवावा, ज्यासाठी कोणतीही बंधन नसावं. नेट CIT ती कंपल्शन असावं, पण त्यातली सातारा जिल्ह्यातलीच कंपल्शन आहे प्रमाणे त्या कोट्यातील मेरिटने त्या 10%तली ती लोक घ्यावी आणि 90% तुम्ही बाहेरचे बनावे. त्याचप्रमाणे जिथे जो लागणारे स्टाफ असेल, नर्स असतील, आरोग्य सेवक असतील, डॉक्टर्स असतील, त्यामध्ये 50% हे स्थानिक असावे. म्हणजे आपले खेड पंचकृषी असेल, क्षेत्रमावली, मागाव, सोनगाव, बोरखेड या भागातीलच आपले होतकरू जे गरजू असतील लोक त्यांना तिथे जॉब लागावेत. कारण आज मी बघतोय तिथे साधारण 350 लोक कामाला आहेत, पण ते सगळे बाहेरचे. आपल्या लोकांना त्याची माहितीच नाही. तर साधारण इथल्या लोकप्रतिनिधींचं जे काम असतं की इथल्या लोकांना तिथे जो रोजगार उपलब्ध झालाय. आता आपले आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी ती जागा जनसंपर्काची वर्ग करून तिथे मेडिकल कॉलेज मंजूर केलं, ते पालकमंत्री असताना. नंतर अजितदादांनी त्याचा पाठपुरावा करून त्याला 2000 कोटीचा निधी मंजूर केला आणि प्रत्यक्षात आता ते कॉलेज साकारते. ऑक्टोबर महिन्यात ते कॉलेज उद्घाटन आहे. पण ते की त्यामध्ये आता आमच्या खेडवासाचे ते निखिल यादव आहेत, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. सुधीरदादा आपल्या विभागातल्या लोकांच्या बऱ्याचशा जमिनी तिथे गेलेल्या आहेत, पण जमिनी गेल्या त्याचा मोबदला आपल्याला मिळालेला नाही. तर आपल्यातले लोक बऱ्यापैकी आता संगमनेरच्या लोकांची पण जमिनी तिकडच्या वरच्या भागात होत्या, बॉम्बेच्या काही लोकांच्या जमिनी होत्या, कॅनलमध्ये जमिनी गेल्या. त्यामध्ये पुनर्वसनच्या लोकांना त्याचा लाभ झाला, तसा आपल्यातल्या लोकांना त्याचा काही लाभ झालेला नाहीये. तर तसा एक लाभ देण्याचा माझा मानस आहे. भविष्य काळात ज्या काही शाळा सुधारण्यासाठी आणि शाळा व्यवस्थापन कमिटी असेल किंवा काय असेल त्यासाठी जे काही मदत लागेल मी येणाऱ्या काळात निश्चित करू. आणि तुमच्या सर्वांचं मोलाचं सहकार्य मला त्या कार्यासाठी राहील एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. चला.